हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. तर आज मी तुम्हाला एक असा छानसा अनुभव शेअर करणार आहे माझ्या मुलाच्या बाबतीत. तर झालं असं की त्याचा स्कूलचा फर्स्ट डे होता. स्कूलमधून आला आणि आल्याबरोबर ते त्याचं काही टिफिन वाचला असेल ना, स्कूलमध्ये पूर्ण टिफिन खाल्ला नसेल. मग त्याने टिफिन काढला आणि त्याच्यासोबत जो एक नॅपकिन दिला होता मी, तर तो ना असा गळ्याला ना सतत असा असा ना लावत होता. मी त्याच्याकडे बघत होते की हा असा का करतोय. तो म्हणजे त्याला लावता येत नव्हता बरोबर असा गळ्याला. तर मी त्याला विचारलं की काय करतोयस बाळा, नॅपकिन का बरं असं गळ्याला लावून राहिलास. तर मला कसा म्हणतो की मम्मा, आमच्या मॅडमने सांगितलं आहे की हा जो नॅपकिन आहे ना, हा आपल्या टी शर्टच्या अंदर असा टक करायचा, जेणेकरून आपण जेवताना आपलं युनिफॉर्म वरती पडणार नाही आणि आपला युनिफॉर्म खराब होणार नाही. तर पहिल्याच दिवशी तो मस्त काहीतरी स्कूल मधून असं शिकून आला. जसं लहानपणी आपण लहान मुलांना कसं बीब लावतो की सांडलं नाही पाहिजे किंवा उलटी वगैरे केली तर कपडे नाही खराब झाले पाहिजे, तर त्या प्रकारचं ते जे नॅपकिन होतं मी दिलेलं त्याच्यासोबत, मी हँड वगैरे पुसायसाठी दिलं होतं त्याला ते नॅपकिन. तर मग मॅडमनी त्याला सांगितलं की हे असं गळ्याला लावायचं आपल्या टी शर्ट मध्ये टक करून आणि मग जेवण करायचं, मग टिफिन खायचा, जेणेकरून आपले कपडे खराब नाही होणार. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की पहिल्या दिवशी स्कूल मधून तो छान असं काहीतरी शिकून आला. म्हणजे त्यांनी आणि शिकलाच नाही तर त्यांनी ते आपला पहिल्याच म्हणजे पहिला जो त्याचा एक्सपिरियन्स होता तो त्यांनी अप्लाय पण केला घरी आल्यानंतर. याचं मला त्याचं विशेष कौतुक वाटतं. जेमतेम तो KG1 मध्ये आहे, अजून 5 वर्षाचा व्हायचा, म्हणजे 5 चालू आहे त्याला. बट त्या मानाने मॅडमने सांगितलेली गोष्ट त्यांनी घरी येऊन अप्लाय केली, ही गोष्ट मला फार त्याची आवडली. म्हणून म्हटलं हा अनुभव मी तुमच्या सोबत शेअर करावा. जर तुम्हाला पण असा काही अनुभव आला असेल आपल्या मुलांबाबतीत पहिल्या डे मध्ये स्कूलचा, तर तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता. तर प्लीज माझ्यासोबत तुमचे अनुभव शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि प्लीज मला सपोर्ट करा. ओके, बाय. भेटू पुन्हा दुसऱ्या अनुभवाबरोबर पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय.